बाहेरच्या संशोधनातून असं आढळलेलं आहे की ज्या व्यक्तींना कॅन्सरचा आजार आहे त्या व्यक्तींनी जर नियमितपणे तृणरसचं सेवन केलं. नमस्कार, मी रमेश जाधव, जिल्हा परिषद शिक्षक. मी मागील 5 वर्षापासून या ठिकाणी तृणरस घेत आहे. आमच्या जिल्हा परिषदेमार्फत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना साहेब, त्याचप्रमाणे शिक्षणाधिकारी जयश्रीताई चव्हाण मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मागे 15 दिवसाचं सेमिनार या तृणरस वर आयोजित केलेलं होतं. त्याचं मुख्य कारण असं की बाहेरच्या संशोधनातून असं आढळलेलं आहे की ज्या व्यक्तींना कॅन्सरचा आजार आहे त्या व्यक्तींनी जर नियमितपणे तृणरसचं सेवन केलं तर त्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणात तो कॅन्सर हा कमी होऊ शकतो. म्हणजे एक आयुर्वेदिक त्यामध्ये खूप मोठी शक्ती आहे आणि शरीराच्या आतल्या भागामध्ये काय सुरू आहे हे आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी आपण स्वतःची काळजी स्वतःच घेतली पाहिजे. जिल्हा परिषदेमार्फत तर हा मोठ्या प्रमाणात व्यापक प्रमाणात हा उपक्रम राबवण्यात आला की विद्यार्थ्यांना सुद्धा या तृणरसाचं महत्व त्या ठिकाणी सांगितलं. माझ्यामध्ये सुद्धा B12चं प्रमाण फार कमी होतं. ते B12चं प्रमाण तृणरसमुळे फार म्हणजे जवळपास कव्हर झालेले. मी ज्यावेळेस मेडिकल चेकअप केलं त्यावेळेस हा पूर्ण B12चा जो माझ्या आतमध्ये जी कमतरता जाणवत होती ती त्यामध्ये भरून निघालेली आहे. हा एक छोटासा पार्ट सांगितलं मी. यामध्ये खूप मोठे फायदे या तृणरसाचे आहे. आपण नियमितपणे जर सेवन केलं तर निश्चितच आपल्याला त्याचा खूप मोठा आरोग्याला फायदा होईल. धन्यवाद.